जेल रोड पोलिसांनी अखेर हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंसह आयोजक रवी गोणेवर शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। सोलापूर शहरातील कर्णिक नगर मैदानावर रविवारी सायंकाळी धनंजय देसाई यांच्या हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने हिंदू गर्जना सभा आयोजित करण्यात आली होती। सभेत भाषण सुरू करण्या अगोदर धनंजय देसाई यांनी नंगी तलवार दाखवून सभेत भाषण सुरू केलं होतं। हिंदू राष्ट्र सेनेचे सोलापूर शहर संपर्क प्रमुख रवी गोणे यांनी व्यासपीठावर तलवार आणू दिली होती। त्यामुळे जेल रोड पोलिसांनी याची खात्री करून अखेर शस्त्रबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केलाय। तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनंजय देसाई राहणार पौंड तालुका मुळशी जिल्हा पुणे व आयोजक रवी गोणे राहणार सोलापूर या दोघांवर तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई हे रविवारी सायंकाळी सोलापूर शहरातील कर्णिक नगर येथील मैदानात हिंदू गर्जना सभेसाठी आले होते। सोलापुरातील हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख रवी गोणे यांच्या पुढाकाराने ही सभा आयोजित करण्यात आली होती। व्यासपीठावर धनंजय देसाई हे आले असता रवी गोणे यांनी तलवार आणून दिली व धनंजय देसाई यांनी म्यानमधून तलवार काढून सभेतील प्रेक्षकांना उंचावून दाखवली। यावेळी जेल रोड पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी रविवारी सकाळी तैनात केला होता। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आयोजकांना विविध नियमावली पालन करण्याच्या सूचनाही केल्या होत्या। तरी देखील हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे आणि धनंजय देसाई यांनी तलवार दाखवून पोलीस नियमांचं उल्लंघन केलं। त्यामुळे या दोघांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय।